नमस्कार भक्तजने हो, तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत माझ्या चॅनलवर. आज आपण बघणार आहोत देवीच्या तिसऱ्या रूपाची कहाणी. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या माता म्हणजे देवी चंद्रघंटा. त्यांच्या कपाळावर अर्धचंद्रासारखी घंटा आहे, त्यामुळं त्यांना चंद्रघंटा असं नाव पडलं. हे रूप पराक्रम, शौर्य आणि भक्तांच्या रक्षणाचं प्रतीक आहे. माता चंद्रघंटा सुवर्णवर्णी आहे. त्यांच्या 10 भुजा आहेत, त्या सिंहावर आरूढ आहेत. हातात शस्त्र, कमळ, धनुष्य, तलवार, त्रिशूल, गदा, धनुष्यबाण, कमंडलू आणि जपमाळा आहे. एक हात अभयमुद्रा आणि दुसरा वरद मुद्रेत आहे. कपाळावर अर्धचंद्रासारखी घंटा आहे, जे दुष्टांचा नाश करणारी आहे. शास्त्र सांगतं, सिंहारूढा चंद्रघंटा दशनामिनी शुभदा, सर्व शत्रुनाशकरी, सर्व मंगलकारिणी. देवी पार्वतीने भगवान शिवांशी विवाह केला. हा विवाह झाल्यानंतर पार्वतीनं युद्धरूप धारण करून देवी चंद्रघंटा असं रूप घेतलं. त्यांच्या रूपामध्ये सौम्यता पण सोबतच प्रचंड पराक्रमही आहे. एकदा राक्षस महिषासुराने स्वर्गावर आक्रमण केला. देवता भयभीत होऊन पार्वतीच्या शरण गेल्या. पार्वतीने ताबडतोब चंद्रघंटा रूप धारण केलं. त्या सिंहावर आरूढ झाल्या, हातात शस्त्र घेतली आणि महिषासूर व त्यांच्या सैन्याशी युद्ध केलं. घंटेच्या नादाने संपूर्ण युद्धभूमी हादरली. महिषासुराचे लाखो सैनिक त्या नादाने पडून गेले. शेवटी देवीने स्वतः महिषासुराचा पराभव केला. म्हणून देवी चंद्रघंटा या असुर संहारक आणि भक्त संरक्षिका मानल्या जातात. स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे. देवीचं चित्र किंवा मूर्ती स्थापन करावी. पिवळा किंवा सोनेरी फुलांनी पूजा करावी. धूप दीप नैवेद्य अर्पण करावं. नैवेद्य म्हणून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ प्रिय आहेत. ओम देवी चंद्रघंटाय नमः 108 वेळा जपल्याने सर्व भय दूर होतं. देवी चंद्रघंटेची उपासना केल्याने मनातील भीती नष्ट होते. साधकाला साहस आणि पराक्रम प्राप्त होतो. जीवनातील अडथळे, शत्रू आणि नकारात्मक शक्तीचा नाश होतो. साधकाचं मन स्थिर होतं आणि अध्यात्मात प्रगती होते. शास्त्रात म्हटलं आहे, ज्यांच्या घरात माता चंद्रघंटेची पूजा केली जाते त्यांच्या घरातून रोग, दारिद्र्य आणि शत्रू यांचा नाश होतो. कथा सांगितली जाते, एकदा एक भक्त रात्री जंगलात अडकला. त्याने भयभीत होऊन देवी चंद्रघंटेचं नामस्मरण केलं. क्षणात त्याला घंटानाद ऐकू आला आणि एक दिव्य प्रकाश प्रगट झाला. त्याच्या मार्गातील दृश्य प्राणी पळून गेले. हा प्रसंग दाखवतो की देवी चंद्रघंटा भक्तांच्या संकटाच्या क्षणी त्वरित मदत करतात. भक्तजने हो, देवी चंद्रघंटा आपल्याला शिकवतात की भीतीवर मात करून धैर्याने जीवन जगलं तर दृश्य शक्ती कधीही आपल्याला पराभूत करू शकत नाही. उद्या आपण जाणून घेणार आहोत चौथ्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या देवी कुष्मांडा यांची कथा आणि उपासना. जय माता दी. श्री स्वामी समर्थ.